नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। आपल्याकडे स्त्री सन्मान प्रचंड होता। आपली स्त्री ही एक काचेची बांगडी आहे हा विचार करून तिला सतत जपलं जात होतं। अशामध्ये अनेक ज्या लोकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं, ज्या लोकांनी आपली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला, ते देखील थकले होते, पण आपली संस्कृती संपली नाही। आणि त्यांच्या एक लक्षात आलं की भारतीय स्त्री भारतीय संस्कृतीचा कणा आहे, म्हणजे बेस आहे। जर या स्त्रीला आपण बिघडवलं, नासवलं तर हिंदुस्थानची भारतीय संस्कृती आपोआप संपेल। आणि त्याची सुरुवात इंग्रज आणि इंग्रजांच्या दलालांनी भारतामध्ये सुरू केली। स्त्री अबला आहे, तिला सबला बनवायचा आहे, या घोषणा देत त्यांनी स्त्रीला अबलापासून सबला बनवण्याचं जे स्वप्न दाखवलं, ती स्वप्न बघत असताना आज सगळ्या जरी नसल्या तरी अनेक स्त्रिया दारू प्यायला लागलेल्या आहेत। आपण पुण्यासारख्या, मुंबई, कलकत्ता सारख्या शहरामध्ये जर फिरलो तर तुम्हाला रात्री 12-1 नंतर सर्रास महिला सिगरेट पिऊन फिरताना, दारूच्या नशेमध्ये झुलताना दिसतील। हे झालं या बिघडलेल्या स्त्रियाचा। पण जो या महिला बिघडत आहेत, मुली बिघडत आहेत, त्याला जो बेस तयार केला जातो तो शाळेमध्ये। शाळेमध्ये जायचं म्हणजे तिथे काय होणार, आपल्याला शिक्षण मिळणार, आपण सुसंस्कृत होणार आणि निश्चितच आपण जगाची बरोबरी करणार, ही स्वप्न बाळगून आई वडील आपल्या मुलांना, आपल्या मुलींना शाळेमध्ये टाकत असतात। पण आता तुमच्या समोर एक व्हिडिओ मी दाखवतो आहे। हा व्हिडिओ बघा आणि हा शाळेचा कार्यक्रम आहे। जर शाळेच्या कार्यक्रमामध्ये या प्रकारचे नृत्य होत असेल, शाळेचं नाव वाचा। शाळेमध्ये काय काय मुलांना, मुलींना सुविधा मिळणार आहेत हे तुम्हाला त्या मागे लागलेल्या फ्लॅक्सवर वाचायला मिळेल। म्हणजे तिथे अनेक प्रकारची आमिष दाखवलेली आहेत मुला मुलींकरता त्यांच्या आई वडिलांच्या माध्यमातून। म्हणजे ते सगळं ते दाखवणार, पण मंचावर, स्टेजवर जे चालू आहे ते सुद्धा तिथे मुली शिकणार। तिथे जर बघितलं तुम्ही तर मंचावरच छोटी छोटी मुले मागे बसलेली आहेत आणि या शाळेतल्या मुली तिथे जे डान्स करत आहेत तो फक्त टावेलवर आहेत आणि त्या एका जागेवर जाऊन आपला टावेल सुद्धा खोलत आहेत। त्यांनी आतमधून काय घातलं असेल नसेल माहीत नाही, पण हे आपल्या भारतीय संस्कृती करता संपवून अश्लील पाश्चात्य संस्कृती रुजवण्याचा हा प्रयास होत आहे, तो अगदी बालवयापासून। ज्या वयामध्ये संस्कार शिकवले जातात त्या वयामध्ये या प्रकारचे व्हिडिओ आपल्या समोर येतील। त्या शाळेमध्ये जर असे प्रोग्राम होतील तर आपल्या मुली आज अनेक बिघडलेल्या आहेत, त्या पुढे 100% आपल्या हातातून जातील। याचा विचार आई वडिलांनी केला पाहिजे। आई वडील तर हा विचार करतातच, पण विशेष करून मॉम डॅड, मम्मा पप्पा हे जे लोक आहेत ते आपल्या मुला मुलींना या प्रकारचे कृत्य करायला लावतात। निश्चितच याला कारणी आई वडील सुद्धा आहेत, कारण मुलीने थोडं वाकडं पाऊल टाकलं, मुलाने थोडं वाकडं पाऊल टाकलं तर त्वरित त्याच्या कानाखाली वाजवली तर पुढील अनर्थ टळत असतो। पण मम्मा पप्पा, मॉम डॅड हे सगळं करत नाही। त्यांना देखील आपल्या मुली तोकड्या कपड्यामध्ये फिरलेल्या आवडतात, असंच यावेळी सांगावं लागेल। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।